ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. घरफोडीतील 2 अट्टर चोरट्यांना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी. शहरात कुलूप असलेले घर फोडून ऐवज लंपास करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी 1 जानेवारी रोजी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी 2 शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील NTC भागात एका घराला कुलूप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी 24 जानेवारी रोजी कुलूप तोडून घरातील दागिने व रोख रक्कम पळवली होती. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, जमादार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने माहिती घेतली असता चोरटे खरबी तालुका हिंगोली येथील असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान सदर चोरटे हिंगोली शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. यामध्ये पोलिसांनी बालाजी उर्फ बाल्या गणपत काळे, दिनेश उर्फ दिन्या गणपत काळे या दोघांना अटक केली. त्यांनी अन्य 2 साथीदारासह चोरीची कबुली दिली असून त्यांच्या वाटणीला आलेला 64,000 रुपयाचा मुद्देमाल काढून दिला. या प्रकरणात अनिल उर्फ आन्या गणपत काळे व अन्य एकाचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. अटक केलेल्या दोघांकडून जिल्ह्यातील घरफोडीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.